पंढरपुरातलं परिक्रमा मार्गामध्ये आज एक महत्त्वाची बैठक झाली, जी तुकोबारायांच्या तपोभूमीचा ऱ्हास होत असताना त्याला प्रतिबंधात्मक म्हणून 2007 पासून जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी आज उपस्थित आपल्यासमोर वारकरी फडकरी दिंडीकरी संघटनेचे प्रमुख अध्यक्ष देहूकर महाराज आहेत, संजय महाराज देहूकर आहेत. आणि आत्ता आपला परिचय करून द्या आणि आपलं मनोगत या कार्यासाठी आपण अभिव्यक्त करा. जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वप्रथम आज पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या मठामध्ये आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्या बैठकीचं निमित्त असं आहे की माननीय हबप गुरुवर्य मधुसूदन महाराज यांनी 2007 पासून आपल्या देहू येथील भामचंद्र डोंगर, ज्या डोंगरावर जगद्गुरू तुकोबार यांनी तप केलं, काही राजकीय नेते असतील, काही ठेकेदार असतील, ते त्या डोंगरावर अतिक्रमण करून पाहत आहेत. नवीन त्या डोंगर फोडून काय त्याला डेव्हलपिंग करण्याच्या डोक्यात असेल तो त्यांचा विचार आहे. तो रोखण्यासाठी गेल्या 2007 पासून माननीय मधुसूदन महाराज या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, त्याला विरोध म्हणून आज तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या मठामध्ये आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक पंढरपूर शहरातील नामवंत आज फडकरी असतील, नामवंत महाराज असतील, तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष माननीय औसेकर महाराजही असतील, असे सर्व महत्त्वपूर्ण या ठिकाणी महाराज मंडळी असतील, अध्यक्ष लोक असतील, या ठिकाणी या बैठकीत उपस्थित होते. आज या बैठकीत सर्वांच्या मते, सर्वांच्या एकमतानं असं या ठिकाणी एक आमच्या कानावर आले की येत्या काळामध्ये हा भामचंद्र डोंगर कसा वाचला पाहिजे, ही संतभूमी कशी राहिली पाहिजे, यासाठी मोठं जन आंदोलन या ठिकाणी आम्ही उभा करणार आहोत. आणि या आंदोलनामध्ये मी एक सामान्य वारकरी म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, मी आणि माझी शिवक्रांती युवा संघटन, माननीय दत्तात्रय काळे माझं नाव आहे, शिवक्रांती संघटनेचा महाराष्ट्र राज्यात संस्थापक अध्यक्ष म्हणून मी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा या ठिकाणी याला देतोय. नवे तर येणाऱ्या 10 मार्च 2026 रोजी मुंबई ते आझाद मैदानावर जो गाथापारायण होणार आहे सतत, त्याहीमध्ये आम्ही सक्रिय त्या ठिकाणी राहणार आहोत. आणि वेळ पडली तर जसं शिवरायांनी आम्हाला या ठिकाणी शिकवण दिली की भक्तिशक्तीचा जेव्हा आम्हाला संगम होईल, महाराज तशा पद्धतीने एक आम्ही शब्द या ठिकाणी देतोय, पारंपरिक लढाई तुम्ही लढा, मैदानातली लढाई आम्ही लढू. कारण वारकरी आणि क्षत्रिय एकत्र आले तर काय होतं हे आपण या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला आपण दाखवून देऊ. मैदानावरची लढाई लढायला आम्ही या ठिकाणी खंबीर आहोत. तुम्ही फक्त आम्हाला या ठिकाणी सांगा की आता मैदानात उतरावं लागतंय. 100% माझ्या परीनं जेवढं आहे त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी मैदानात 100% आम्ही उतरू. जय हिंद, जय महाराष्ट्र.